आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज पुण्यात संपन्न झाला। या दरम्यान मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी न्यूज अनकट सोबत संवाद साधला। यावेळी लोकसभा निवडणुकीत मनसेचे अनेक चेहरे उभे राहतील आणि लोक मनसेला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मनसेचा पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा पुण्यामध्ये संपन्न झालेला आहे आणि आपण पाहतोय आपल्यासोबत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर देखील या ठिकाणी आहेत। पुण्यामध्ये आज मेळावा संपन्न झाला आहे। राजसाहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केले, काय सांगाल याच्या पार्श्वभूमीवर? या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच निवडून आलेले आहेत। त्याला भेटावं, मार्गदर्शन करावं यासाठी हा मेळावा होता। आज प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक भागामध्ये मनसेचा महाराष्ट्र सैनिक आहे। बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष असा आहे जो महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे आणि 2024 ला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या सत्तेला हात घालण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि नव्या उमेदीनं या बरबटलेल्या राजकीय परिस्थितीला बदलण्यासाठी आमच्या हातामध्ये 100 हत्तींचं बळ आलेलं आहे आणि म्हणून आम्ही नव्या जोमाने या ठिकाणी कामाला लावलेलो आहोत आणि निश्चित सत्ता 2024 ला या ठिकाणी आणू। तुमच्याकडे देखील 2024च्या लोकसभा पार्श्वभूमीवरती खासदारकीचा उमेदवार म्हणून बघितलं जाते। कोकणामधून रत्नागिरीमधून तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात, काय सांगाल, कशी प्रकारे तयारी झाली? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे, आमची स्वतंत्र विचारसरणी आहे आणि ही महाराष्ट्रातल्या लोकांना अपील झालेली आहे किंवा त्याला ती त्यांनी मान्य केलेली आहे। म्हणून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे बहुतांशी उमेदवार उभे राहतील आणि निश्चित त्या ठिकाणी बहुतांशी बऱ्यापैकी चेहरे हे लोकसभेमध्ये जातील। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या रूपानं या महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व भेटलेलं आहे। या राजकीय परिस्थितीमध्ये विरोधाच्या विचारधारेला एकत्र येऊन या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे हे कुठेही ऐकल्या जनतेला पटलेलं नाही आणि म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे शिलेदार लोकसभेमध्ये राहतील असं मला याचा मला अभिमान आहे।